क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आणि या जन्मदिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवरगाव या ठिकाणी त्यांच्या जन्मदिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये आपण साजरा करत आहोत। या कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष विद्यमान सदस्य नानाभाऊ, सन्माननीय सरपंचपती आमचे मित्र अहिल्याजी, त्याचप्रमाणे ज्यांचा वाढदिवस आहे ते आमचे भाचे सन्माननीय नामदेव आघाडे जे पेशाने वकील आहेत, आपला सर्वांना ज्ञात आहे। त्याचप्रमाणे उपस्थितामध्ये सन्माननीय तटके भाऊ, त्याचप्रमाणे सन्माननीय मुख्याध्यापक आणि उपस्थितामध्ये आदरणीय आमच्या अंगणवाडीच्या महिला भगिनी, त्याचप्रमाणे बचत गटाची, खरं म्हणजे जी मरणाच्या दाढीतून बाहेर आली असं म्हणायला काही हरकत नाही, कारण कधी कधी दुर्दैवाने काय घटना होतील ते सांगता येत नाही। तसं तिच्या जीवनामध्ये घडलं, परंतु माणसाने जर चांगलं पेरलं तर त्या माणसाचं चांगलंच होतं। आणि आमचे मेवणे, आमचे जावई गायकवाड भाऊ आणि ही मुलगी आमची सतत काही ना काही चांगलं काम करत असते आणि म्हणून परमेश्वराने आपण म्हणतो प्राणावर घेतलं पण बोटावर निभावलं, तशा प्रकारचं दुर्दैवाने मोठ्या संकटातून जी वाचली ती आदरणीय गायकवाडताई, सर्वच मान्यवर आमचे बंधू बाळासाहेब वालचुरे व विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे स्त्री शिक्षणाची सुरुवात भिडेवाड्यामध्ये पुण्याला जर कोणी पहिली चालू केली असेल तर त्या स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या आहेत सावित्रीबाई फुले। आज आपल्या समोर ज्या महिला भगिनी बसलेल्या आहेत, यांचं प्रेरणा स्रोत, ज्यांच्यामुळे महिला भगिनींना शिक्षणाची द्वारे खुले झाली, त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आज यांचा जन्मदिवस आहे। मित्र हो, त्या काळामध्ये महिला म्हटल्या की चूल आणि मूल, मुलांना सांभाळायचं, स्वयंपाक करायचं, घराची जबाबदारी सांभाळायची, याच्या पलीकडे स्त्रीला शिक्षणाच्या बाबतीत अजिबात महत्त्व नव्हतं। परंतु सावित्रीबाई फुले यांनी जाणलं की जर स्त्री शिकली तरच घराचा उद्धार होऊ शकतो। मी शिकलो, मी फक्त माझ्या घराचा उद्धार केला, परंतु स्त्री जर शिकली ना तर दोन्ही घराचा म्हणजे माहेराचा आणि सासरचा दोन्ही घराच्या कुळाचा उद्धार करण्याचं कार्य, चांगलं काम करण्याचं कार्य, त्यांच्या दोन्ही कुळाचं नाव लौकिक करण्याचं काम आपल्या महिला भगिनी करतात। म्हणून त्या शिकल्या पाहिजे ही सद्भावना घेऊन महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्त्री शिक्षणाची शाळा काढली। त्या काळामध्ये मुलींना शिकवायला सुद्धा कोणी शिक्षिका तयार नव्हती। सावित्रीबाई फुले यांना स्वतः महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिकवलं, शिक्षिका बनवलं। रस्त्यानं ज्यावेळेस त्या चालायच्या त्यावेळेस त्यांना त्यांची कुचंबणा व्हायची, कुणी शेण फेकायचं, कुणी अंडी फेकायचं, की काय चाललंय हे, महिलांना चूल आणि मूल याच्या काम करतात म्हणून त्यांची कुचंबणा झाली। परंतु कोणत्याही कुचंबनेला, कोणत्याही टीकेला न घाबरता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली आणि त्याची फलश्रुती आज आपण पाहतो। आपल्या देशाची पंतप्रधान महिला इंदिरा गांधींच्या माध्यमातून झाली। प्रतिभा पाटील असतील, आताच्या राष्ट्रपती महोदया असतील, सर्व स्त्रिया अगदी आज आपल्या या देशामध्ये राज्यकारण करतात, अर्थकारण करतात। निर्मला सीतारामन सारखी महिला भगिनी अर्थमंत्री म्हणून काम करते। अशा वेगवेगळ्या माध्यमामध्ये अशा अनेक स्त्रिया आहेत की त्या आज उत्कृष्ट प्रकारचं आपल्या देशाचं नेतृत्व करण्याचं काम करतायत। त्याचं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर सावित्रीबाई फुले यांना द्यावं लागेल। आणि म्हणून या महामाऊलीची जयंती आज आपण मोठ्या उत्साहाने साजरी करत आहोत।
या कार्यक्रमाच्या निमित्ताने माझा वाढदिवस म्हणजे खरा काल होता. आता तसं पाहिलं तर काय वाढन काय दिवस. आता मी 65 वर्षाचा झालो. खरं म्हणजे त्याचा अर्थ असा झाला की आता आयुष्यातले काही 65 वर्ष कमी झाले. दिवस हा नाही काळ दिवस की आता गुरुजी तुम्ही 65 वर्षाचे झाले ही जाणीव करून देणारी भावना म्हणजे वाढदिवस आहे. आपण वाढदिवस आनंदाने साजरा करतो पण आपल्या आयुष्यातले 65 वर्ष गेले. आता तुमच्या आशीर्वादाने जे काय राहतील ते राहतील. म्हणजे एक जाणीव आहे की तुम्ही 65 वर्षाचे झालेले आहात. आयुष्य तुम्हाला तुमच्याजवळ थोडकं आहे. यापुढे नीट वागा, नीट काशी करा. अर्थात तुमच्या आशीर्वादाने आम्ही नीटच वागलो तो भाग सोडून द्या. परंतु जे काही आता मोजकं आयुष्य आहे ते आपल्या लेकरा बाळासह समाज हितासाठी जनसेवेसाठी तुम्ही खर्ची करा, चांगलं काम करा. कारण भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे अच्छे कर्म का फल अच्छा ही होता है और बुरे कर्म का फल बुरा. कारण तुम्ही कसं जगणार हे ठरवायचा अधिकार आहे तुम्हालाच आहे. कारण तुम्ही कसं जगणार आता त्या अगोदर तुम्ही कसं वागणार त्यानुसार जगणार. तुम्ही चांगलं वागलं तर चांगलं जगणार, वाईट वागलं तर वाईट जगणार. त्याच्यामुळे जीवनामध्ये निश्चित हे वाढदिवस वगैरे सगळी प्रेरणा देणार आहेत. त्यानिमित्ताने सत्कार समारंभाचं आयोजन होतं. त्यानिमित्ताने सगळ्यांचे आशीर्वाद मिळतात म्हणून हा वाढदिवस. आज ज्यांचा खऱ्या अर्थाने वाढदिवस आहे ते आज होते नामदेव आघाडे यांचा आज वाढदिवस आहे. योगायोग हे मामाचा वाढदिवस 2 तारखेला आणि भाच्याचा वाढदिवस 3 तारखेला. तसा माझा लग्नाचाही आज वाढदिवस आहे. जिला तुम्ही काकी म्हणता ती काकी माझ्या गळ्यात पडून आता 3/1/83 3 जानेवारी 1983 म्हणजे किती झाले हो 25 25 50 बापरे बापरे भरपूर झाले. 42-43 वर्षाचा कालखंड झाला. सुखाने संसार झाला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने. पुढे अशाच प्रकारचा आशीर्वाद ठेवा एवढी विनंती करतो. आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं ॲडव्होकेट नामदेव आघाडे यांना भगवान श्री संकटेश्वराने भरपूर आयुष्य, उत्तम आरोग्य आणि प्रचंड संपदा द्यावी. त्यालाच काय पण त्याच्या साऱ्या कुटुंबियाला परमेश्वराने भरपूर आयुष्य आणि उत्तम आरोग्य देवो अशी सर्व लेकरांच्या वतीनं, महिला भगिनींच्या वतीनं, सर्व शिक्षक वृंदांच्या वतीनं, माझ्या वतीनं, उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या वतीनं त्याला शुभेच्छा देतो, शुभ आशीर्वाद देतो. आणि आम्हाला दोघायला या ठिकाणी बोलवून आमचा सन्मान केला त्याबद्दल आदरणीय मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वृंदांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो.